हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते। तर सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। कारण माझी म्हणजे आजचा व्हिडिओ सकाळी 6 वाजता चालू होतं, कारण तुम्हाला माझं फुल डे रुटीन पाहायचं होतं। आणि बाळाने इकडे झोपलेले आणि मी 6 वाजता उठलेले आणि तिला इकडे झोपवलेले, तर ते पहाटे 4लाच उठलेले, त्यामुळं सकाळी 6 वाजता झोपली गेली। आणि आता माझं सकाळपासून माझं जे काही 11-12 वाजेपर्यंतचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी उठल्यानंतर प्रथम किचनला झाडू वगैरे मारून घेते, सगळं साफसफाई करून घेते। आणि किचन साफ केल्यानंतर म्हणजे जे की घरातले लोक इकडे तिकडे जाणार येणार आहेत त्यांच्या पायाला कचरा वगैरे राहणार नाही। आणि किचन वगैरे आवरून घेतलं तर मग आंघोळ हे करायच्या अगोदर म्हणजे सकाळचा नाश्ता चहा बाकी कोणी मम्मी किंवा दीदी वगैरे बनवतात, त्याच्यामुळे मग मी किचन वगैरे अगोदर साफ करून घेते आणि झाडू मारून घेते। तर इकडं मी किचनवरच्या सगळ्या गोष्टी अगोदर म्हणजे किचन क्लीन करून घेते आणि नंतर मग माझं बाकीचं जे काही माझं स्वतःचं आहे काम ते करायला सुरुवात करते। कारण जर इकडे तिकडे घरातून लोक फिरत असतील तर त्यांच्या पायाला केरकचरा लागणार नाही आणि घरात पण खूप छान प्रकारे प्रसन्न वाटेल जर सकाळची मी रूम साफ केली तरी। आणि इकडेच अगोदर सगळे माझे म्हणजे मी उठायच्या अगोदर बाकी सगळे आवरून घेतलेलं मम्मीने वगैरे। आणि सकाळ ती झोपी गेल्यामुळे मला म्हणजे जी कामं आहेत माझी ती पटपट आवरावी लागतात, कारण ती झोपले तोपर्यंत मला सगळी कामं येतात। जर ती उठली आणि ओरडा वगैरे करायला लागली तर तिच्याकडे पूर्णतः लक्ष राहतं माझं। तर मग त्याच्यामुळे ती झोपले तोपर्यंत मी सर्व कामं म्हणजे माझी स्वतःची सगळी कामं जी आहेत मला ती करून घेते। आणि आता मी इकडे मला फ्रेश करून घेते, स्वतःला सकाळचं ब्रश वगैरे करून घेते। पिल्लू आंघोळ करत होता आणि पाणी पण काढायला ठेवायचं होतं, तर इकडे अगोदर ब्रश वगैरे करून घेते। आणि सकाळ माझ्या आंघोळीच्या अगोदर सगळ्यांची आंघोळ झालेली, घरात पाणी वगैरे ताजं आमच्यात म्हणजे लगेच समोरच मोटरीने वगैरे सकाळच पाणी घ्यायला येतं, त्याच्यामुळे लगेच आम्ही ताजं पाणी भरून घेतो। कारण बापूंना देवपूजा करायची असते, तर देवपूजेसाठी एकदम म्हणजे ताजं पाणी पाहिजे। मग अगोदर बापू ताजं पाणी वगैरे भरून घेतात। आणि इकडं आमचं सगळं झालेलं आहे। आणि सुजित भाऊजी त्यांना पिल्लूने म्हणजे काही व्हिडिओ घेतले पिल्लूने शूट केलेले, तर मग त्याने थोडेफार कॅमेरे वगैरे हलवले, तरी पण त्याने घेतलेत म्हणून मी काही व्हिडिओ म्हणजे ॲड केलेले आहेत। आणि सकाळचं आत्ताचं 8:30चं टायमिंग झालेलं आणि मी 8:30ला सकाळी नाश्ता करते। तुमच्या अशाही कमेंट होत्या की तुझं म्हणजे तू कोणत्या टाईमला कोणत्या गोष्टी म्हणजे खाणं वगैरे तुझं ते पण शेअर कर। तर मग मी सकाळी म्हणजे 8:30 वाजता नाश्ता वगैरे करून घेते, जे की काही असेल नॉर्मली फक्त सॉफ्ट म्हणजे खाण्यात एकदम मऊ पदार्थ आले पाहिजेत। मग सकाळचं दूध बिस्किट ह्या गोष्टी मी घेते। आणि आज आहेत जप आणि जप पण आहेत, त्याच्यामुळे पण हे माझं डेली रुटीन आहे। आणि जप असल्यामुळे थोडं लोड आहे कामाचा। आणि इकडे जर कोणाला चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं तर अगोदर मी चूल पेटवून ठेवते, कारण चूल छान प्रकारे पेटली तर स्वयंपाक पण खूप छान प्रकारे होतो, तर त्याच्यामुळे मी अगोदर इकडे चूल पेटवायला ठेवते। आणि आज आहेत रामनामाचे जप, माझे अगोदरचे पण व्हिडिओ तुम्ही आमचे पाहता, आमच्यात प्रत्येक वर्षी राम जप असतात। तर मग त्याच्यासाठी म्हणजे रामजप पण खूप मोठे असतात, घरी आचार्य वगैरे बोलवून सगळं जेवण वगैरे तयार केलं जातं। आम्हाला तसं काही एवढा लोड नसतो, पण जे की पाहुणे वगैरे येतात त्यांच्यासाठी घरातलं चहा पाणी वगैरे ह्याच गोष्टी आमच्यासाठी फक्त आम्ही करतो। तर इकडे भाजीलाही कांदा मी लसूण सोलून घेते, कारण भाजी ही बनवली तर मग म्हणजे मला पण खूप आवडतं भाजी बनवायला। जी पुरणपोळीत आमटी असते ती बनवायला खूप आवडतं। मग मी अगोदर भाजीची सगळी तयारी करून घेतली। आणि इकडे आहेत पूजा मांडलेली, तर तुम्ही पाहतायच रामनामाची, पण मी भरपूर असं काही शूटिंग घेतलेलं नाही, कारण थोडंफार शूटिंग घेतलं कारण माझं रुटीन तुम्हाला दाखवायचं होतं। तर माझ्या रुटीनमध्ये हे मला सगळ्या ह्या गोष्टी ॲड नव्हत्या करायच्या, पण थोडंफार रुटीन घेतलं कारण मी आजच्या दिवशी हा व्हिडिओ शूट करत होते। तर मग हे माझं किचनमधलं काम आहे, जे की मी डेली रुटीनमध्ये म्हणजे माझं डेली रुटीनमध्ये हे सगळं काम करते। आणि आता मला म्हणजे एकदम नॉर्मली तिखट मी भाजी खात नाही, थोडंफार नॉर्मल खाते, कारण ती आता 4 महिन्याची होत आली आहे, तर 3.5 महिन्याची झाली आहे ती, त्याच्यामुळं मग मी तिखट भाजी थोडीफार खायला सुरुवात केलेली आहे। जे की आमच्या घरात ना सगळ्यांबरोबर जी भाजी असेल ती मी फक्त वरची तरी वगैरे बाजूला सारून ती भाजी खाते। पण आज मला म्हणजे इकडे हिरवी वांगी आहेत आणि मला खारं वांगं असतं मिठाचं ते खूप आवडतं, आणि त्याच्यामुळे मग मी
वांग्याची भाजी करायला घेतलेली आम्हाला. पहिल्यांदा तर मी कोंब आलेली मटकी बनवणार होते, त्याच्यासाठी कांदा वगैरे मी चिरून घेतला. पण लक्षात आल्यानंतर की नको वांगा आहे, मग आपल्याला मिठाचं वांगं खायचं, तर मग वांग्याची भाजी बनवायला घेतली. कारण आज बापू आणि ह्यांचा पण शनिवार आहे, आणि शनिवार असला की मग दोघं म्हणजे आमच्या तिघींचा स्वयंपाक फक्त बनवावा लागतो, आणि बापू असलं की बापूंना तिखट भाजी लागते. तर मग आजचाच दिवस होता, मिठाची भाजी मी म्हणजे सगळ्यांना बनवू शकत होते. तर मग दीदींना, मला आणि मम्मींना मी मिठाचं वांगं बनवलं, जे की आमच्यात खारं वांगं असं बोलतात. मग ते मी बनवलं. कारण मी माझ्या जेवणात सगळ्या भाज्या खाते, फक्त की त्यात तिखट नसाव्या, नाहीतर बाकी सगळं भाजी खाते. आणि पुरणपोळी फक्त मी अजूनपर्यंत नाही खाल्ली, कारण डाळ म्हणजे जाड असते, तर त्याच्यामुळे मग अजून पुरणपोळी ह्या गोष्टी नाहीत खाल्ल्या. पण मी अजून ज्वारी बाजरी दोन्हीही खाते, म्हणजे ज्वारीची पण भाकरी खाते आणि बाजरीची पण भाकरी खाते. आणि भाजी कोणतीही असते, फक्त ती तिखट नसते, कारण बाळाच्या पोटात म्हणजे थोडंफार आपल्या पोटात जरी आपण तिखट जास्त प्रमाणात खाल्लं तर मग ते आपल्या पोटातही असं म्हणजे आग पडल्यासारखं होतं थोडक्यात. तर मग ते बाळाला होऊ नये, तर त्याच्यामुळे मग मी नॉर्मली तिखट घेते, जास्त तिखट घेत नाहीत. आणि आता मी भाजी बनवते, त्यातही मी 1-2च मिरची फक्त घालणार आहे, कारण मी खारं वांगं बनवते तर त्याला मी तिखट नाही वापरणार. हिरवी मिरची 1-2च मी फक्त चिरून टाकलेलं तळायला, कारण थोडं नॉर्मली तिखट पण लागावं. एकदम मिठाचं म्हटल्यानंतर मग ते वरण खाल्ल्यासारखं वाटतं, आणि थोडंफार तिखटाची पण बाळाला पण सवय थोडीफार लागली पाहिजे. मग त्यामुळे थोडीफार मी मिरची पण घेतल्या, आणि मिरची, कोथिंबीर, लसूण खोबऱ्याची फोडणी घेतली, आणि वांगं एवढंच फक्त खारं वांग्याला मी घेतलेलं. कांदा वगैरे चिरला, पण तो काही म्हणजे उपयोगी ठरला नाही मला, कारण मी अगोदरच वेगळी भाजी बनवणार होते. तर मग इकडे आता मी कढईमध्ये मिरची तळून घेते, कारण थोडं नॉर्मली तर तिखट असावं, म्हणजे बाळाला सवय लागावी तिखटाची. जर मी एकच गोष्ट खाल्ली तर त्यालाही म्हणजे ते पचन होणार नाही नंतर. मग मी बाजरीची भाकरी खायला सुरुवात केली, तरी मला डॉक्टरांनी सांगितलेलं शक्यतो तुम्ही बाजरीच्या भाकरीपेक्षा ज्वारीची भाकरी म्हणजे खाणं गरजेचं आहे, म्हणजे थोडं ते म्हणजे ते पचन होतं लवकर प्रमाणात बाळाला. मग मी तरी पण मी तिला म्हणजे सवय लागावी, तर म्हणून बाजरीची भाकरी ही अजून खाण्यात ठेवलेली आहे. चपाती फक्त मी जास्त खात नाही, कारण त्याला गॅस्ट्रो झालेला, त्याच्यामुळे चपाती फक्त मी बंद केले. आणि इकडं वांगं, बटॅटो, टोमॅटो सगळ्या गोष्टी खाते, फक्त ते तिखट नाही खात. तर इकडे भाजी करून घेते. आणि हे आहे माझ्या म्हणजे दुपारचं जेवण. 11ला म्हणजे मी सकाळी 8:30ला नाश्ता करते, 11ला जेवण करते, तर मग त्या 11 वाजताच्या जेवणाची तयारी इकडे करून घेते. मिठाचं वांगं बनवते, आणि 11ला मी भाकरीच खाते, आणि बाळाला एकदम असं पातळ असं खावं लागतं भाजी भाकरी एकदम मिक्स करून. तर त्याच्यामुळे मला थोडा रस्सा वगैरे जास्त बनवते. आणि माझं नंतरचं दुपारचं जेवण 2ला करते. 5 वाजता नाश्ता असतो, आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण असतं. मी दिवसातून 4 टायमिंग ठेवलेलं आहे जेवण, कारण बाळ छोटे, त्याच्यामुळे मग जेवण करणं पण खूप अत्यंत गरजेचं आहे. तर मी 4 टायमिंग जेवण करते. 4 संध्याकाळी पण 8 वाजता, असं 5 टायमिंग माझं होऊन जातं. तर इकडे फोडणी वगैरे देऊन घेतली, आणि थोडंफार बाहेरचं पण काम करावं लागतं, एक सगळ्याच लोड घरच्यांवर पण टाकून जमत नाही. तर इकडे भाजी टाकून घेते. रोजचं माझं आणि दीदींचं फिक्स ठरलेलं आहे, ते सकाळची भाजी बनवतात, आणि मी भाजी बनवते सकाळची, आणि त्या भाकरी बनवतात, कारण मला बाळाला आंघोळ वगैरे घालायची असते. आणि मी आंघोळीचा व्हिडिओ तुम्हाला आज शेअर नाही करणार आहे, कारण माझ्या रुटीनमध्ये पण मी आंघोळ दाखवली नाही. कारण माझं जेवण वगैरे झाल्यानंतर, तिची एक झोप झाल्यानंतर मी 12 म्हणजे 11च्या आसपास तिला आंघोळ घालते, कारण ती सकाळी पहाटे 4ला उठते, त्याच्यामुळे ती डबल झोप अजून 8-9च्या आसपास झोपते. मग एकदा झोपी गेली की मी तिला उठवत नाही, ते 10:30-11च्या आसपास उठली मग नंतर मी तिला आंघोळ घालते. तर मग मी तिला फक्त माझ्या रुटीनमधले तिच्या आंघोळीचा व्हिडिओ तुम्हाला फक्त मी घेतलेला नाही, किंवा तुमच्यासोबत तो शेअर केलेला नाही. आणि आंघोळीचा व्हिडिओ पण मला कमेंट होत्या, तिला तुम्ही म्हणजे कशा प्रकारे मालिश करता, किंवा कोणतं तेल वगैरे यूज करता, आणि कशी आंघोळ घालता हेही दाखवा. पण मी तुम्हाला तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दाखवेन. पण आज मी तिच्या आंघोळीचं वगैरे ते रुटीन नाही घेतलं. माझं जे स्वतःचं रुटीन होतं, म्हणजे जे की घरातलं काम वगैरे तेच घेतलेलं. तर घरातल्या म्हणजे बरीच कामं आवरलेली आहेत, किचन साफ करणं, भाजी करून घेणं, आणि आत्ता बाहेरचं कामाकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
कारण नंतर होतं आता पाऊस पण आहे आणि ऊन पण खूप जास्त प्रमाणात आहे. तर ऊन जास्त प्रमाणात असल्यामुळं मग बाहेरची कामं मग उन्हात करावी लागतात. मग अगोदर सावली असल्यानंतर म्हणजे थोडंफार ऊन आलं नाही तर मग त्यावेळेस मग घरातली कामं बाहेरची कामं करून घ्यावी लागतात, कारण नंतर उन्हात ऊन सहन होत नाही आणि ते बाळासाठी पण चांगलं नाही. तर मग दीदी इकडे कारण भाकरी भरपूर असतात आणि म्हणजे गॅसवर वगैरे पण नाही करत आहे, कारण किचनवर खूप भाकरी असल्यामुळे पण आतमध्ये किचनमध्ये नाही करत. तर मग दीदी इकडे चूल पेटवून ठेवलेली, दीदी इकडे भाकरी करतात. आणि आता माझं बाहेरच्या कामाला सुरुवात झाली. ऊन येण्या अगोदर मी काम करून घेते, कारण नंतर बाळाला त्रास होतो आहे. जर मी उन्हात काम केलं तर बाळाला त्रास होणार आहे, तर त्याच्यापेक्षा आपण सावलीत म्हणजे अगोदरच आपली तयारी असलेली बरी. तर मग इकडे मी बाहेरचं काम म्हणजे मला बाहेरचं काम असतं धुणं आणि दीदींकडे असतात भांडी. तर मग आमचं पटकन दोघींना काम असल्यामुळं आपल्याला माहिती झालं की आता मला भाजी करून धुणं द्यायचं आहे आणि त्यांना भाकरी करून भांडी घासायचे. तर त्याच्यामुळे जास्त म्हणजे उशीर होत नाही. आपापली कामं ठरलेली आहेत, त्याच्यामुळे लगेच होतात. आपल्याला माहिती आहे या टायमिंगला आपल्याला हे काम करायचं आहे, तर मग पटकन ते काम केलं जातं. आणि मोटर पण घरातच बटन आहे, ते टाकलं की मग लगेच मोटरीला पाणी येतं. त्याच्यामुळे ताजं म्हणजे स्वच्छ पाणी भरून घेतल्यावर कपडे पण धुवायला काय वाटत नाही. तर इकडे मी एक मोठा टप आणि एक छोटं पातेलं कपडे भरून घेते, कारण पिल्लूचे पण कपडे आहेत धुवायला, तर त्याच्यामुळे पाणी मला भरपूर लागतं कपडे धुवायला. तर इकडे पाणीही भरून घेते. घरात ते सकाळीच पाणी प्यायला भरून घेतलेलं असतं आणि जसं पाणी लागेल तसं मोठेचं बटन चालू केलं की इकडे पाणी येतं. मग आता पाणी भरून घेते आणि धुणं भरपूर आहे, कारण सगळेच आहेत घरी, त्याच्यामुळे धुणं वगैरे भरपूर असतं, भांडी म्हणजे जास्त प्रमाणात असतात. तर मग इकडे मी अगोदर सगळं पाणी भरून घेते, धुणं धुवून घेते. आणि बाळाला तर झोपी गेले, त्याच्यामुळे मला हे पटकन काम सगळं आवरणं गरजेचं आहे. ती झोपी गेली आहे तोपर्यंत मी माझं शांतपणे, कारण तिच्यापासून मलाच म्हणजे लांब असं जाऊ वाटत नाही, कारण तिचा ओरडा वगैरे ऐकून असं म्हणजे रडती का काय, ती खेळत असते, पण मलाच थोडी भीती वाटते की तिच्यापासून मी जास्त लांब जात नाही. ती ज्यावेळी खेळते ती झोपली की माझी कामं पटकन मी सगळी आवरून घेते. आता इकडे सगळे पाणी वगैरे भरून घेतलं आणि आता कपडे सगळ्यांची धुवून घेतले, म्हणजे जास्त ऊन होणार नाही मला आणि उन्हात काम पण नाही करू वाटत. तर मग सकाळची सगळी कामं आवरून घेते मी. आणि गावाकडं म्हटलं की असंच असतं, एकदम नॅचरल जे आहे ते दाखवावं लागतं. आम्ही म्हणजे कोणत्याच व्हिडिओमध्ये आम्ही दिखावा करत नाही की बाबा हां आपण गावाकडे आणि मग आपण बाहेर असल्यासारखंच घरी पण राहावं, म्हणजे व्हिडिओ वगैरे दाखवावे नाही. जी रियालिटी आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही म्हणजे दिखावा कोणत्या गोष्टीचा करत नाही, त्याच्यामुळे आहे तेच आम्ही शूट करतो, जे की आमच्यात नॉर्मली आम्ही राहतो, जे आहे तेच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. असं काही नाही की व्हिडिओसाठी फक्त दिखावा वगैरे करणं, ह्या गोष्टी कधीच नाहीत. तर त्याच्यामुळे जे आहे तेच शूटमध्ये घेतलं जातं. तर मी इकडे बाहेर दगडावर धुवून घेते कपडे, कारण कपडे ना मला छान दगडावरती निघतात. मग त्याच्यामुळे बाथरूम वगैरे नाही आम्ही ते कपडे वगैरे धुत. मग छान प्रकारे एकदम कडक उन्हामध्ये वाळली की इस्त्री केल्यासारखे कपडे घडी घालून ठेवले छान प्रकारे राहतात, मग तेच बरं वाटतं. तर मग इकडे सगळ्या गोष्टी गावाकडच्या असल्यासारख्या वाटल्या पाहिजेत, कारण आम्ही बाहेर तर नाही राहते, गावाकडं होते, मग व्हिडिओ पण गावाकडं असल्यासारखा वाटला पाहिजे. मग सगळं एकदम नॅचरल जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवत असतो. तर इकडे कपडे वगैरे सुकत घालते आणि माझा आजचा व्हिडिओ दीदी शूट करत आहेत, कारण हे पण नाहीत आणि मला व्हिडिओ शूट करायला पण कोण नव्हतं. दीदींचं सगळं काम झाल्यानंतर दीदींनी मला व्हिडिओ शूट करायला मदत केली थोडी. आता इकडं बाहेरचं तर आता सगळं झालेलं आहे, जास्त काही नव्हतं, कपडे फक्त होते. आणि आत्ता मी गेल्यानंतर घरात जे काही परत स्वयंपाक वगैरे बनवलेला
ते सगळं आवरून पसारा वगैरे आवरून घेतला किंवा साफसफाई करून घेतली. एकदा सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर, स्वयंपाक झाल्यानंतर जर साफसफाई करून घेतली तर मग 4-5 वाजेपर्यंत घरात कोणी जात नाही आणि जास्त म्हणजे पसारा वगैरे होत नाही. धुळी असते फक्त, म्हणजे केर कचरा नाही राहत. मग आता सगळी भाजी ही करून घेतली सगळी आणि आता एकदा किचन साफ करून घेते, म्हणजे की टेन्शन राहत नाही. आणि मी डेली जे की मी करते तेच आहे. मी आता किचन साफ करून घेते. प्रत्येक वेळी भाजी बनवली, सगळ्यांचे जेवण झाले की मग ते खरकटं पडतं. मग त्याच्यामुळे किचन एकदा नंतर सगळं काम झाल्यानंतर एकदा किचन साफ करून पुसून घेतलं की मग सगळं काम होतं. आणि आत्ता वाजले 11ला माझं टायमिंग असतं. तर हिला इकडे उठलेली हिला बाहेर आणली थोडी, कारण ती बाहेर आणल्यावरती खूप छान खेळते, वारंही असतं. तर इकडे जेवण वगैरे करून घेते आणि तिला बघत बघत तिच्यासोबत खेळत खेळत जेवण पण जास्त जातं. मग तिच्यासोबत खेळत खेळत जेवण करून घेते. तिला पण भरपूर बोलायला लागतात सगळेजण, कारण तिला भरपूर बोलायला शिकवले सगळ्यांनी, सगळे तिला बोलतात. त्यामुळे तिला असं वाटतं मला प्रत्येकाने बोलावं. विठ्ठल 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 मन विठ्ठल. हाते 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 ते करते.